मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850151558. आजच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला आपण सुरुवात करूया. आजचा कार्याचा विषय हा आहे अधिक मासाबद्दल. आज 14 तारीख वार गुरुवार. उद्या 15ला माझा दौरा आहे, 16ला कार्यालयात आहे, 17 तारखेला रविवार आहे आणि या दिवशी अधिक मासाची सुरुवात होणार आहे. अधिक मासाला मलमास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात, काही धोंड्याचा महिना म्हणतात. अनेक प्रांतवार नावं वेगवेगळी असण्याची संभावना असते किंवा जिल्ह्यावार पण काही नावं वेगळी असू शकतात. पण खरं नाव याचं पुरुषोत्तम मास हेच आहे. पुरुषोत्तम मासाची आपण माहिती घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत. पुरुषोत्तम मास आपण बघायला गेले तर पुरुषोत्तम मास हा साधारणतः आपण जर बघितलं गेलं तर 17 तारखेला सुरू होत आहे आणि 15 जून वार सोमवारला समापन होत आहे, समाप्ती होते आहे. 17 मेला रविवार आणि समाप्ती सोमवारी. फार दोघंही सुंदर आहेत. परंतु रवी हा अग्निजन्य आहे तर सोमवार हा जलकारक आहे. हा विरोधाभासही आहे. धार्मिक दृष्ट्या याच्यातून आपण महत्त्व तर जाणणार आहोत, पण राजकीय पडसाद काय पडणार आहे ते पण बघणार आहोत. कारण जसे ग्रहाची चाल बदलत जाते तसे राजकीय पडसाद, नैसर्गिक पडसाद प्रत्येक मानवावर, फक्त पशुपक्षावर, मानवावर, मनुष्यावर, स्त्रीजातीवर, मुलांवर, मुलींवर, विद्यार्थ्यांवर, व्यापारी गणावर, राजकारणी गणावर, अन्य गणावर हे परिणाम होतच असतात. या 2026 वर्षात 17 मे ज्येष्ठ शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवसापासून अधिक महिना सुरू होत आहे. कृतिका नक्षत्र व रोहिणी नक्षत्र शोभन व अतिगंड योग तसेच किस्तू भवकरण या दिवशी असणार आहे. कृतिका नक्षत्राची देवता अग्नी असून स्वामी सूर्य आहे. अग्नी आणि सूर्य उष्णता वाढणार. लिंग स्त्री आहे. स्त्रियावर अत्याचार, स्त्रियांच्या दृष्टीने अशुभत्व असं सुरुवातीचा काळ. याचं फल कार्यनाशक आहे. आता सर्व दृष्टीने हा कार्यनाशक असत असताना सरकारला मोठा दणका या दृष्टीने बसणार आहे. कारण की काय, रवी हा राजा आहे. रवी राज्यपद देतो आणि त्याच्यातच हा कार्यनाशक फल म्हणजे सरकार असफल होईल. स्वामी सूर्य व लिंग स्त्री असल्या कारणाने याचे फल कार्यनाशक आहे. स्त्री अत्याचार वाढतील. ग्रह संयोग शनी दृष्टीत रवी बुध गुरु शुक्र सहयोगी आहे. याच्यात बुध गुरु शत्रू, गुरु शुक्र शत्रू योग आहे. मंगळ स्वगुरुही बलवान आहे. अग्निजन्य अग्नी वाढतील. पावसाचं प्रमाणही जलकारक असल्या कारणाने पावसाची बरसात पण होणार आहे. पापकर्दरी योगात असल्याने हा अधिक मास अत्यंत कठीण अवस्थेत जाणार आहे. 15 जून वार सोमवार, सोमवती अमावस्या ह्या दिवशी समाप्त होत आहे. नक्षत्र मृग त्या दिवशी योगशूल आणि गंडयोग त्या दिवशी समापनाच्या दिवशी पण अशुभ योग आहे. गंडांतर योग, गंडयोग, शूलयोग
किस्तुकरण भवकरण या दिवशी ग्रहयोग हे मंगळ पापकर्तरी योगात आहे. या दिवशी पण अग्निजन्य शनीची दृष्टी रवीवर आहे. हे 7.5ची दृष्टी आहे राजावर, राज्यपदावर, राजकारणावर, सत्ताधीशांवर. गुरु शुक्र शत्रुयोग या कारणाने वारे उधाण वादळ वाढणार आहे. गतीमध्ये अपघाताचं प्रमाण वाढणार आहे. गुरु शुक्र योगाने काही मंदिराची पडझड सुद्धा रस्ता रुंदीत होणार आहे. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे, लक्षात घ्या. पुष्य नक्षत्र कर्क राशीचं रामाला किती वनवास झाला, कारण हा स्वामी शनी कोणालाही सोडणार नाहीये. राजकीय परिणाम आपण बघणार आहोत. प्रथम श्रीलिंगी नक्षत्र कृतिका प्रारंभिक कार्यनाशक, स्त्रियांवरील अत्याचारात वाढ. अधिक मास समाप्ती, श्रीलिंगी नक्षत्र समाप्ती पण तीच आहे. अतिगंड प्रारंभी अधिक मास, समाप्तीत शूलगंड. अत्यंत अशुभ, सुरुवातही अशुभ आणि शेवटही अशुभ. रवी म्हणजे धन, रवी म्हणजे प्राण, रवी म्हणजे निसर्ग, रवी म्हणजे राजा. यावर शनीची दृष्टी असणार आहे. म्हणजे धनाची हानी, प्राणाची हानी, निसर्गाची हानी म्हणजे कोप, आणि राजावर सुद्धा या ठिकाणी अशुभ दृष्टी. फार मोठी उलथापालथ होण्याची संभावना या ठिकाणी वर्तवली जात आहे. यावर शनिदृष्टी भूमी देश मंगळ पाप कर्तरी योगात अत्यंत चिंताकारक आहे. शनिदृष्टीमध्ये भूमी देश जो मंगळ आहे तो पापकर्तरी योगात असल्या कारणाने भूमी आणि देश संकटात सापडण्याची शक्यता जास्त आहे. अत्यंत चिंताकारक आहे. रवी राजा, प्राण, सोने अर्थकारक, जीवनपूर्ण. रवी हा सोन्याचा कारक ग्रह पण आहे. अर्थकारक, जीवनपूर्ण. अधिक मासात पापकर्तरी योगात. अशा योगात राजकीय अशांतता, राजकीय सत्तेत न भूतो न भविष्यती उलथापालथ होण्याची शक्यता. आर्थिक कारणाबाबत आम्ही अनेक भविष्यवाणी सांगत आलेलो आहे की सोन्याचे दर आणि नोटाबद्दलची चिंता वाढणार आहे. लाभ मिळत असतीलही पण लाभांश हा हानिकारक ठरणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आम्ही अनेक वर्षापासून 2014 पासून सांगत आहोत की सरकारची भुलभुलैयाची स्थिती आहे, आकडेवारी आहे. कारण ज्या वेळेला 90 पासून रुपया झाला तो 95-96च्या आत असा रुपया खेळत आहे. म्हणजे अर्थव्यवस्था भारतीय ही रुग्णशय्येवर आहे. नोटबंदी प्रथम केली, दुसऱ्यांदा नोटबंदीची संभावना व्यक्त करावी की नाही असा संभ्रम आहे. आणि ही जर झाली तर नोटबंदीचे सरकार असेच या सरकारला म्हणावे लागेल. मी अनेकदा बोललो आहे की अर्थसंकल्प हा गुलामगिरीत जाईल. तो फक्त संसदेत सादर केला जाईल. अर्थसंकल्प दुसरीकडे लिहिला जाईल आणि तो संसदेत येऊन फक्त सह्या करण्याचं काम सरकारचं राहील. अशी परिस्थिती आजही आलेली आहे. अर्थवाहिन्या बंद होतील. सोने खरेदी का करतात लोक? भारतीय जनता सोने खरेदी का करतात? त्यांना हौस आहे असं नाही. दागिने किती करतील दागिने, परंतु जनतेचा विश्वास नोटबंदीपासून विश्वास उडालेला दिसतो. त्या दिवसापासून भारतीय जनतेची सोने चांदीची खरेदी गुंतवणूक वाढलेली आपल्याला दिसत आहे. हे एक प्रमाण आहे. वास्तू जमीनबाबत गुंतवणूक कमी होऊ लागलेली आहे. कारण शेत जमिनीचे भावही भरमसाठ वाढलेले आहे. शेअर मार्केटचा भरोसा उडालेला आहे. बँकाबाबत स्थिती संभ्रमावस्थेत आहे. असं असताना बँकेत ठेवी ठेवल्या तर व्याज अल्प आहे, फारच कमी आहे. ह्या कशा वाढतील? पण सरकार वाढवत नाही. इंदिरा गांधींनी 50 वर्षापूर्वी 5 वर्षात दुप्पट रक्कम आपल्याला दिलेली आपण बघितलेली आहे.
जर देश प्रगतीपथावर असता तर निदान आज 4 पटीनं पैसे तरी मिळायला हवे असते, परंतु मिळत नाही. म्हणूनच हे आर्थिक व्यवस्था डबघाईस आलेली दिसत आहे. यावरून देश अधोगतीत अर्थनीतीकडे जात आहे. हे संकट युद्धजन्य परिस्थितीपेक्षा अधिक हानिकारक ठरणारे आहे. म्हणून या ठिकाणी माननीय पंतप्रधानांनी सोने खरेदी करू नका हे सांगितलेलं आहे, बरोबर आहे, कारण त्यावर अर्थव्यवस्थेचा परिणाम होत असतो. परंतु सरकारने 9% ड्यूटी वाढवली आहे, म्हणजे 15% ड्यूटी केलेली आहे. सरकार एकीकडे म्हणते की सोनं खरेदी करू नका, मग सरकारच्याच हातात आहे की सोनं आयात का करतात. मग तुम्ही वरतूनच बंद करा ना. सोन्याची खरेदी विक्री होऊ नये किंवा सोनं खरेदी जनतेने करू नये, मग मार्केटमध्ये सोन्याची उपलब्धता सरकार का करून देते. वरतूनच आयात बंद करावी, जशी धान्याची आयात बंद करतात त्याचप्रमाणे, म्हणजे सोन्याची उलाढाल ही कमी होईल. मग तसं सरकार का करत नाही, त्यालाही राजकीय वास येतो आहे. म्हणून या ठिकाणी जनतेने सांभाळून राहावं, देशाकडे बघायचं काम कार्य आलेलं आहे आज. आता याच्याविषयी आपल्याला अधिक महिन्यामध्ये काय परिणाम होणार आहे हे आपण बघितलं, कारण रवी ह्या कुंडलीमध्ये जो आलेला आहे तो शनी दृष्टीत आलेला आहे. रवी सोन्याचा कारक, राज्याचा कारक, गव्हाचा कारक, रवी सम्राटाचा कारक, रवी प्राणाचा कारक, म्हणून तो कर्तरी योगात असल्या कारणाने, शनीच्या दृष्टीत असल्या कारणाने मग या ठिकाणी आपल्याला भविष्यवाणी करता येते. म्हणून आम्ही हा विषय इथे घेतला. अधिक मास का केला गेला, अधिक मासाची गरज काय होती करायची. तर सौरवर्ष म्हणजे इंग्रजी वर्ष, इंग्रजी वर्ष 365 दिवस असतात व चंद्रमास म्हणजे आपला भारतीय संस्कृतीचा 354 दिवस येतात. चंद्रमास हा इस्लामी संस्कृतीत सुद्धा आहे. 365 आणि 354 वजा केले तर 11 दिवसाचा हा फरक येतो. हा 11 दिवसाचा फरक एक वर्षात, मग हा भरून काढावा लागेल, तेव्हा दोघंही इंग्रजी महिना, इंग्रजी वर्ष आणि चंद्र वर्ष हे बरोबर येईल. तर ह्या काढण्यासाठी 3 वर्षांनी अधिक नावाचा मास तयार केला गेलेला आहे. सौर वर्षाबरोबर चांद्रमासची स्थिती आपल्याला अवगत व्हावी आणि ऋतुमानात इतर याच्यामध्ये सणवारामध्ये फरक पडू नये म्हणून याची योजना केली गेलेली आहे. आता भारतीय संस्कृती फार पूर्वापासून कशी प्रगत आहे हे याचं एक द्योतक आहे. सूर्यास 12 राशीतून जाण्याचा काल वर्षाचा 365 दिवसाचा असतो. सौर वर्षात तिथी 371 येतात आणि चंद्रवर्षात तिथी 360 येतात. यातही 11 तिथीचा फरक पडतो आणि हा फरकाचा मेळ घालण्यासाठी अधिक महिन्याची योजना केलेली आहे. अशी योजना कुठल्याही संस्कृतीत केलेली दिसून येत नाही. म्हणजे ह्यावरून दिसून येते की भारतीय संस्कृती किती प्रगत होती आणि आहे. काही धर्मामधले सण हे हिवाळ्यात येतात, तो सण उन्हाळ्यात येतो, काही वेळा तो सण पावसाळ्यात देखील होतो. म्हणजे चांद्रगणना त्यांनी मेळ बसवलेला नाही त्या संस्कृतीने, हे स्पष्ट दिसते. पण हिंदू संस्कृतीत हा मेळ बसवल्या कारणाने 14 जानेवारीला संक्रांत म्हणजे 14 जानेवारीला येते. 3 वर्ष गेले की ते 15 जानेवारीला येते. या अधिक महिन्याची ओळख सूर्य ह्याचे राश्यांतर होत नाही. अधिक महिना हा कसा ओळखावा, तर ज्या महिन्यामध्ये सूर्य हा एकाच राशीत राहतो, दुसऱ्या राशीमध्ये मधून बदलत नाही, तोच महिना अधिक असतो, त्याला सूर्य राश्यांतर होत नाही असं म्हटलं जाते. सूर्य हा पुढील राशीत जात नाही, तो अधिक मास
रविवारी 15 मेला वृषभ राशीत आहे. 15 जूनला रवी मिथुन राशीत जाईल, म्हणजे अधिक पूर्ण मास होईल. रवी वृषभ राशीत असणार आहे. पौराणिक महत्त्व. राक्षस राजे हिरण्यकश्यप यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून ब्रह्मदेवाने सांगितलं की तुला काय हवं आहे. तर त्यांनी सांगितलं की मला मृत्यू येऊ नये अशी स्थिती हवी आहे. तर तसे काही वर देता येत नाही. मग काय? मग तुम्ही मला तर वचन देऊन दिलेलं आहे, मग कसं काय? मग तुला काय मागायचं आहे असं जर ब्रह्मदेवाने विचारलं तर मात्र हिरण्यकश्यपने अगदी अक्कल हुशारीने बुद्धी चातुर्याने सांगितलं की कोणत्याही महिन्यात मला मृत्यू येऊ नये. म्हणून आता करावं काय? तर आपले पालनकर्ते हे विष्णू आहे. विष्णूंनी मग अधिक मासाची निर्मिती केली आणि याच अधिक मासात अर्धशरीर पुरुषात अर्धशरीर वाघाचे घेऊन हिरण्यकश्यपाचे पोट फाडून त्याचा नाश केलेला आहे. कारण हिरण्यकश्यपाने सांगितलं होतं की माझा मानवाद्वारे मृत्यू होऊ नये असं वरदान त्याला मिळालेलं होतं. आणि 12 महिन्यात मृत्यू होऊ नये, पण हा 13वा महिना केला गेला कारणाने त्याचा मृत्यू हा विष्णूने केला. तोच हा अधिक मास. अधिक मासात शुभ मुहूर्त नाही. अधिक मासात विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, व्यापार प्रारंभ कुठेही शुभ कार्य केले जात नाही. सूर्य राशांतर नसल्यामुळे या महिन्यात रात्री 12 वाजता आपण हे जर बघितलं गणित तर ह्या गणितामध्ये आपल्याला दिसते की सूर्य हा दिवस आणि रात्र वृषभ राशीत राहणार आहे. त्यात कुठेही शुभ मुहूर्त नाही. म्हणून या महिन्यात इतर महिने या महिन्यातला चिडवत होते. अरे अधिक मासा, तुझ्या याच्यात तर शुभ मुहूर्त नाही, तू पापी आहे, तू अशुभ आहे. मग अधिक महिना हा रडायला लागला. त्याचं ते रडणं पाहून नारदाने त्याला विष्णूकडे नेलं आणि विष्णूला सांगितलं की हा तुम्ही तयार केलेला अधिक मासात हा रडू लागलेला आहे, त्याला इतर मास चिडवत आहे, तर याच्याविषयी तुम्ही पर्यायी व्यवस्था करावी. त्यावेळेला विष्णूकडे अधिक मासाला घेऊन गेले नारद. अधिक मास आपणास निर्माण केलेला असल्यामुळे त्यांनी ह्या अधिक मासात आपलेच पुरुषोत्तम नाव देऊन दिले. आता विष्णूला पुरुषोत्तम म्हटलं जाते. श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जाते. जगन्नाथलाही पुरुषोत्तम म्हटलं जाते. मर्यादा पुरुषोत्तम हे नाव अत्यंत उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं आहे. आपलेच पुरुषोत्तम नाव देऊन या महिन्याला ईश्वर चिंतन, जपजाप, तीर्थस्नान करावे म्हणजे पुण्यप्राप्ती होईल असा वर दिला. सर्वात श्रेष्ठ मातृपितृपूजन अशा पुरुषोत्तम मास श्री विष्णू, ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघी देवतांची पूजन यात मासात करत असताना विष्णूचे पूजेचं महत्त्व यात अधिक आहे. कारण याला पुरुषोत्तम मास म्हटलेला आहे. पुरुषोत्तम विष्णू म्हणजे पालनकर्त्याची भूमिका आपल्याला माहीत असेल. मग आपले साक्षात जन्मदाते आई वडील, माता पिता हे आपले पालनकर्तेच आहेत ना. म्हणून या महिन्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मातृपूजन धरलेलं आहे. श्री विष्णूंचा हा महिना श्री विष्णूंचे कार्य पालन करते आहे. त्याचप्रमाणे आपले माता पिता जन्मदाते आहे, पालन करते आहे. म्हणून त्यांचे तर ब्रह्मदेव आहे, श्री विष्णू आहे. तसेच माणसात मृत्यू आणण्याचे कार्य शिव करतात. तर माता पिता स्वतःच मृत्यू ओढवून घेऊन शिवाची भूमिका स्वतः करत असतात. यामुळे जी मुलं मुली व सुनांनी सासू सासऱ्याचे प्रथम पूजन, त्यांच्या इच्छा पूर्ण करणे, त्यांचेच आज्ञेत राहणे हे करतील तर त्यांना 1000 वर्षाची पुण्यप्राप्ती होणार आहे. स्वर्गलोकाची प्राप्ती होणार आहे. सुखसंपन्नता, लक्ष्मीचा वास येणार आहे. कारण आपण आपले माता पिता ह्यातील विष्णूचे पूजन करीत आहोत.
म्हणून विष्णूजवळ लक्ष्मीचे स्थान असते. अन्यथा आपण हे न केले तर आपल्या कर्मानुसार शुभफलाचे निस्सारण होईल. म्हणजे आपण जे काही पुण्य कमावलेलं आहे त्याचं निस्सारण होईल, म्हणजे राहणार नाही, टिकणार नाही. म्हणून पुरुषोत्तम मासात प्रथम मातापिताचं पूजन करावं, म्हणजेच विष्णूचं पूजन, ब्रह्माचं पूजन, शिवाचं पूजन होईल. विविध नावे का? अधिक मास म्हणजे वाढवलेला महिना, मलमास म्हणजे अशुभत्व दूर करण्याचा महिना, पुरुषोत्तम मास म्हणजे श्री विष्णूंनी केलेले नामकरण वरदान, व धोंड्याचा महिना म्हणजे खऱ्या अर्थाने यास घोड्याचा महिना असे म्हटले जाते. घोडा हे वाहन सूर्यदेवाचे आहे व या अधिक मासात रवी सूर्याचे दुसरे नाव ग्रहदृष्ट्यात एकाच राशीत राहतो. म्हणजे या ठिकाणी सूर्य हा स्तंभित होतो, त्यांचे मध्ये कुठेही राशांतर होत नाही. म्हणून घोडा या महिन्यात पूजन करावे. सूर्य हा ग्रहाचा अधिपती आहे, म्हणून माता पिता यांना घोड्यावर बसून घोड्याच्या बग्गीत आणून समारंभ घडवून त्यांचे पूजन करावे. जीवन तेजपुंज होते, संसार प्रकाशमान होतो व आपला संसार सर्वश्रेष्ठ होतो. म्हणजे माता पिताचं पूजन किती सर्वश्रेष्ठ आहे अधिक मासामध्ये, हे आपल्याला यातून दिसून येते. जावई बापूंचा सन्मान सुद्धा करतात. 30 दिवसाचा महिना, त्यात ब्रह्मा विष्णू महेश 3 देवता. आता हे 33 अनारसे भेट द्यायचे असतात. गुळ त्यातील 2 घराण्यात स्नेह निर्माण करतो. अनारसा तांदळापासून तयार होतो, म्हणून अखंड रूपात दोघेही घराण्यात शुभत्व राहावे. त्यावरील असणारी खसखस शेकडो दाण्यांची अंकुरित होणारी 7 जन्माची वंशपरंपरा व्हावी म्हणून अनारसे देण्याची पद्धत आहे. यासोबत मुलगी व जी अपत्य असतील त्यांना दान स्वरूपात, अहेर स्वरूपात मुळीच नाही. अहेर देणं वेगळं आणि दान देणं वेगळं. इतर भेटी द्याव्यात. आपण कन्यादान केलेले असते, म्हणून जावई, मुलगी, त्यांची अपत्य यांना बक्षीस भेट अहेर कधी देता येत नाही. त्यांना अहेर द्यायचं नाही, त्यांना बक्षीस कधी द्यायचं नाही. त्यांना दानच रूपात आपल्याला द्यावं लागते, कारण आपण कन्यादान केलेलं आहे म्हणून. जावई यांनी मुलींची त्यांच्या अपत्यांचे जीवन आयुष्यभर दान स्वीकारायचे असते. सासू सासरे त्यांच्याकडील कोणालाही काहीही देऊ नये व सासरकडील सर्व मंडळींनी काहीही घेऊ नये. मुलीकडचे काहीही घेऊ नये. पूर्वापार प्राचीन काळी आमच्या वडिलांच्या वेळेला पाणीसुद्धा पिऊ नये अशी आज्ञा धर्माची आहे. 7 पिढ्याचे नाही, आणि असं घेतलं तर 7 पिढ्याचे पातक लागते. 33 हा आकडा अंक 33 कोटी देवासमक्ष आहे. ईश्वरासमोर हे कार्य घडत असते. मुलीचे घराचे पाणी देखील पूर्वी पीत नव्हते, कारण 33 कोटी देवी देवता नाराज होतात. व्रतवैकल्य करून काही उपयोग होत नाही. कुळदेवता या 33 कोटी देवता सामावलेल्या असतात, म्हणून कुळदेवी कुळदेवता रुष्ट होतात. अधिक मासात खालील कार्य करू नये. कोणते कार्य करू नये? सोन्या चांदीची खरेदी, नवीन कापड लत्त्याची खरेदी, भांडी कुंडी संसार उपयोगी खरेदी, जमीन खरेदी, वास्तू खरेदी, वाहन खरेदी काहीही करू नये. गृहप्रवेश करू नये, वास्तुशांती करू नये, विवाह करू नये, मौंज करू नये, जावळ करू नये, नाक कान टोचणी करू नये, संन्यासाला ग्रहण, गुरुदीक्षा, नवीन संन्यास ग्रहण करायचं नाही. गुरुदीक्षा पण घेता येत नाही, देव प्रतिष्ठापना करता येत नाही, घराला रंगरंगोटी देता येत नाही, मनोरंजनात्मक साहित्य खरेदी करता येत नाही, नवीन बांधकाम करता येत नाही. अशा कुठलंही कार्य करू नये. अधिक मासात काय करावं मग? दानधर्म करा, नित्य पूजन अर्चन करा, नित्य व्यवहार मात्र सुरू ठेवा. औषधोपचार करता येतील, शस्त्रक्रिया करता येईल, श्राद्धविधी करता येईल, अंत्यकार्य करता येईल, तर्पणविधी करता येईल, घराची साफसफाई करता येईल. श्राद्धाचे नियम अधिक महिन्यात काय आहे? ज्या महिन्यात निधन झालेले असेल त्याच महिन्यात श्राद्ध करावे. वर्षश्राद्धसुद्धा त्याच महिन्यात करावे. तिथी प्रमाण मानावी. समजा ज्येष्ठ महिन्यात मृत्यू झाला असेल तर अधिक ज्येष्ठ महिन्यात त्याच तिथीला श्राद्ध करावे. श्राद्धाला वेळ पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
13 महिने होता म्हणून 1 महिना आधी श्राद्धविधी करू नये. शुक्ल पक्षात मृत पावलेल्या व्यक्तीचे श्राद्ध शुक्ल पक्षात करावे. कृष्ण पक्षात मृत पावलेल्या व्यक्तीचे श्राद्ध हे कृष्ण पक्षात करावे. श्राद्ध करण्याची वेळ अथवा तर्पणविधी करण्याची वेळ ही मृत्यूची वेळ जी असेल तीच श्राद्धाची घ्यावी. तत्पूर्वी श्राद्ध केल्यास आपणास मृत्यू दिल्याचे पापत्व लागेल. श्राद्धास हजर राहण्याचे बंधनकारक. अधिक मासातील श्राद्धविधीस मुले, सुना, नातू, निदान वर्षश्राद्ध मलमासात आले तर हजर राहावे लागते. अंततः एवी वर्षश्राद्धात पुरुषांचे असले तर घराण्यातील सर्वांनी, निदान मुले, मुली, सुना, नातवंडे यांनी, आणि स्त्री मृत असल्यास त्यांचे आई वडील असणे, त्यांनी ते नसल्यास मृत झालेले असल्यास त्यांची भावंडांनी हजर राहणे अत्यंत आवश्यक आहे. हे बंधनकारक आहे. आता आपल्याला या ठिकाणी नित्य रोज अधिक मास आणि निज ज्येष्ठ मास येतो, तो 2 महिने आपल्याला म्हणायचं आहे. माता पिता पुरुषोत्तम मासे प्रथम वंदन प्रथम स्मरणे लक्ष्मी नारायण मल मासे वंदते सर्व कार्ये करू शांती फल प्राप्त्यर्थ मनो इच्छा मनोकामना सिद्धार्थ. अधिक मासे पुरुषोत्तम माय लक्ष्मी मनतन भावनांतु नमस्तुतेय. पुनश्च मी म्हणतो, आपण लिहून घ्या. माता पिता पुरुषोत्तम मासे, दुसरी ओळ, प्रथम वंदन प्रथम स्मरणे, पुढची ओळ, लक्ष्मी नारायण मल मासे वंदते, पुढची ओळ, सर्व कार्ये करू शांती फल प्राप्त्यर्थ, पुढची ओळ, मनो इच्छा मनोकामना सिद्धार्थ. अधिक मासे पुरुषोत्तम लक्ष्मी मनतन भावनांतु नमोस्तुतेय. आता या अधिक मासाचं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता काही आपले आईवडील पूर्वज असतात तर त्यांचे फोटो या महिन्यात अवश्य लावावे. काही जुने झाले असेल तर त्याचं नवीनीकरण करावं. आता फोटो कुठे लावावे तर आपलं जिथे कार्यालय आहे, ऑफिस आहे, व्यवसायाची जागा आहे आणि जे नोकरी करत असतील त्यांनी नोकरीच्या ठिकाणी लावलं तरी चालेल. आणि तिथे जर सरकारी शासकीय असेल, त्यांनी परवाने नसेल तर आपण आपल्या घरी पहिल्या हॉलमध्येही लावावी. दिशेला महत्त्व नाही, पृथ्वीवरच्या लोकांना दिशा नाही. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आणि पृथ्वी फिरत असताना स्वतःभोवती फिरत असताना आसाभोवती फिरत असते. म्हणून पृथ्वी ही दिशाहीन आहे, हे लक्षात घ्यावं. म्हणून कुठल्याही दिशेला आपण लावू शकतात. काहींचं मत आहे मर्तिक लोकांचे फोटो लावू नये, हे अत्यंत चुकीचं आहे. मर्तिक लोकांची आपण संपत्ती घेतो, दान घेतो, त्यांचं नाव वापरतो, त्यांच्या मुळापासून आपला जन्म झालेला आहे, त्यांना नाकारण्यात मूर्खपणा आहे. त्यांची कुठलीही वस्तू फेकू नये. त्यांची वस्तू त्यांच्या वंशाने सर्वांनी वापरावी. मुलांनी वापरावी, सुनांनी वापरावी, मुलींनी वापरावी, जावयांनी वापरावी, त्यांना तो अधिकार आहे. मुलांनी वापरावी. पत्नीचं निधन अगोदर झालं असेल तर पतीने वापरावी. पतीचं निधन झाले असेल तर पत्नीने ती वस्तू वापरावी. आणि दोघांचं निधन झाल्यावर त्या वस्तू सर्वांनी वापराव्या. कुठलेही फेकण्याचं पापत्व घेऊ नये. संपूर्ण 70, 75, 80, 90 वर्षाची माणसं तुमच्या सोबत आहे, तुम्हाला जगवलेलं आहे, तुमच्यात त्यांचा प्राण आहे आणि तुम्ही त्यांची वस्तू फेकली तर तुमचा प्राण फेकला असंच समजलं तरी हरकत नाही. तुम्ही त्यांच्या वस्तू फेकल्या तर मग लक्ष्मीला अवेरलं, लक्ष्मीला फेकण्यासारखं होणार आहे. म्हणून लक्ष्मी काही लोकांची एका पिढीत संपते, 2 पिढ्यात संपते, 3 पिढ्यात संपते. त्याचा अर्थ आपण बघितला आणि शोधनबुद्धी वापरली तर ह्याच गोष्टी त्याच्यात बहुतांशी आढळून येतात. म्हणून आपण जिवंत माणसाचे
नेत्यांचे पुढाऱ्यांचे फोटो लावतो. आपण स्वतःच्या लग्नाचे फोटो रस्त्यावर सुद्धा आता लावण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आपल्याला शाळेमध्ये सर्टिफिकेट मिळेल, सत्कार झाला, त्याचे फोटो आपण लावतो. मग आईवडिलांचे जिवंतपणे फोटो लावण्यात दुराग्रह का? म्हणून तसं करू नये. आपल्याला आशीर्वाद असेल तर नेहमी सतत आशीर्वाद असेल तर आईवडिलांचे फोटो लावा. असं आजच्या कार्याला विराम देऊया. विराम देण्यापूर्वी ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी ताबडतोब मागवावी. आपण पत्ता बरोबर लिहावा. त्यावर 5 रुपयाची तिकीटं, 15 रुपयाची तिकीटं जशी आपल्याला अवगत असेल तशी लावावी. 5x11चं पाकिट घ्यावं, त्याच्यावर आपला पत्ता लिहावा, माझा पत्ता लिहू नये. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात माझा पत्ता लिहून ती पोस्टाने पाठवावी. आम्ही तुम्हाला यंत्रसिद्धी पाठवून देऊ. यंत्रसिद्धी सर्वांना दिशेला लावावी. घरात लावा, बैठकीत लावा, जिथे पैसा उत्पादन होते तिथे लावा, ज्वेलरच्या शोरूममध्ये लावा, दवाखान्यात लावा, शाळा कॉलेजामध्ये लावा. जिथे हवी असेल, श्रद्धा असेल त्यांनी तिथे ती लावावी. आम्ही याबाबत कुठलीही दक्षिणा घेत नाही, पैसा घेत नाही आणि विकत पण नाही. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही तुम्हाला ते अभिमंत्रित करून देत असल्याने आपल्याला स्थापत्विधी, अभिषेक विधी कुठलंही करण्याची गरज नाही. ब्रह्मांड ज्योतिषशास्त्राची शाखा दुसरी कुठेही नाही हे लक्षात घ्या. मी स्वतः मार्गदर्शन करतो. व्हॉट्सॲपवर मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर 1 दिवस अगोदर बोला, दुसऱ्या दिवशी निघताना बोला आणि नंतर प्रत्यक्ष भेटीमध्ये तुमच्या समस्याची सोडवणूक आम्ही करतो. आणि त्याला काही यंत्रसिद्धी किंवा काही इतर वस्तू लागत असतील तर त्या आम्ही रावेर कार्यालयात येणाऱ्यांना मुफ्त देतो. त्याची कुठलीही दक्षिणा घेत नाही, पैसे आकारत नाही. काही इतर ज्योतिष मंडळी मला भेटतात, सांगतात, तर काही जी मंडळी असते ती दुराग्राही, दुष्टबुद्धीची, नाकर्ते असतात. इतरावर खर्च करतील आणि मात्र ईश्वरपूजन अधिष्ठानात खर्च करणार नाही. काही ज्योतिषांनी मला सांगितलं की काहींनी तर दक्षिणा परत घेतली आहे. म्हटलं तुम्ही दिली का? हो द्या, दिली. तर अशी दक्षिणा परत देत असताना मात्र त्याच्यामध्ये आपण जो ज्योतिषशास्त्रीय मंत्र असतो तो मंत्र म्हणूनच ती दक्षिणा परत करावी. काहींना तुम्ही फोनपे करत असला तरी तो मंत्र जाप करावा. हा मंत्र आम्ही फक्त ज्योतिष वर्गाला देत असतो, इतरांना नाही. कारण तो अधिकार ज्योतिष वर्गाचाच आहे. अशा तऱ्हेने विवाहाचा प्रश्न पाहताना सविस्तर बघावा. जन्मकुंडली ही याच्यातून विवाह योग समजत नाही, विवाहाच्या कुंडलीवरून काढून तो विवाह योग समजतो. म्हणून कुंडली काढून घेणं आवश्यक आहे. कॅम्प्युटरचे कुंडली जे भरलं असेल ते बाहेर येते. म्हणून असत्य, जन्माक्षर, जन्मांक लिहिलेले ही अपूर्ण. पूर्ण कुंडली जाणकार ज्योतिषीच करू शकतो. आणि कुंडली केल्यावर मात्र ती ज्योतिषाकडे जास्त दिवस ठेवू नये. आपली कुंडली, आपला जमाखर्च आपल्या घरी असावा, नाहीतर त्याच्यातलं पापत्व संकटग्रस्त होत असते. म्हणून कुंडली ताबडतोब तयार झाल्यावर जातकाने ज्यांनी टाकले त्यांनी लवकर घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. असो, आजच्या कार्यक्रमाला विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.